आपल्याला माहिती आहे का हे कशामुळे होते? कोणी सांगू शकेल का? पाना फुला झाडांमध्ये होणारे बदल, प्राणी पक्ष्यांमध्ये होणारे बदल हे आपले हे जे बदल आहेत हे कशामुळे होतात तर हवामानातील बदलामुळे होत असतात. आपल्या जगामध्ये सतत बदल होत असतात. काही महिने उष्णता असते, काही महिने थंडी जाणवते, तर काही महिन्यामध्ये आकाश ढगाळून पाऊस पडतो. या हवामानातील बदल हवामानातील नियमित बदलांमुळे ठराविक कालावधीत विशिष्ट वातावरण तयार होते. ते वातावरण तयार होते याला काय म्हणतात? ऋतू म्हणतात. भारतामध्ये मुख्यतः 3 ऋतू आपण पाहतो: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे बदल होत असतात. त्याचप्रमाणे हे ऋतू बदल होतात. याला हे कशामुळे होतात? हे ऋतू बदल होतात ते हवामानातील होणारे बदल हे ऋतू निर्मितीमुळे होत असतात. प्राकृतिक घटकामध्ये आपण आज ऋतू निर्मिती हा पाठ पाहणार आहोत. पृथ्वीवर वर्षभर हवामानात बदल होत असतात. या बदलांमुळे विविध ऋतू निर्माण होतात. ऋतू निर्मिती संबंधित पृथ्वीच्या गतीशी आहे. ऋतू निर्मितीचा संबंध पृथ्वीच्या गतीशी आहे. पृथ्वीच्या गतीचे प्रकार: परिभ्रमण म्हणजे काय? पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, याला परिभ्रमण असे म्हणतात. याच्यासाठी पृथ्वीला किती कालावधी लागतो तर 365 दिवस 6 तास लागतात. पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते आणि त्याचबरोबर ती सूर्याभोवती फिरते, याला परिभ्रमण म्हणतात. आणि त्याच्यासाठी किती कालावधी लागतो? 365 दिवस तसेच 6 तास लागतात. 365 दिवस म्हणजे किती? 365 दिवस म्हणजे पूर्ण 1 वर्ष. स्वतःभोवती फिरणारी गती: जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला आपण परिवलन असे म्हणतो. इंग्लिश मध्ये त्याला रोटेशन म्हणतात. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते तेव्हा पृथ्वीला 24 तास लागतात. कालावधी पृथ्वीचा 24 तास असतो. 24 तास म्हणजेच पूर्ण 1 दिवस पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागतो. पृथ्वीचा अक्ष झुकलेला आहे का? हो, पृथ्वीचा अक्ष 23.5 कोनामध्ये झुकलेला आहे. त्यामुळे सूर्यकिरणांचा कोन बदलतो. याचमुळे विविध ऋतू निर्माण होतात. ऋतू निर्मितीची कारणे: ऋतू निर्मितीचा अक्ष झुकलेला असणे, तसेच पृथ्वीची सूर्याभोवतीची परिभ्रमण गती आणि सूर्यकिरणांचा कोन, दिवस रात्रीचे प्रमाण बदलणे. तुम्हाला माहित आहे का, जे उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो
रात्र उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो, रात्र छोटी असते. हिवाळ्यामध्ये दिवस छोटा असतो तर रात्र मोठी असते. त्याचप्रमाणे अ, एक त्याचप्रमाणे दिवस आणि रात्र दिवस आणि रात्र सारखे देखील असतात. मुख्य मुख्य ऋतू आपण आता ऋतूंबद्दल माहिती घेऊयात. मुख्य ऋतू 6 मानले जातात. त्यामध्ये मुख्य ऋतू 5 मानले जातात. त्यामध्ये वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू, शरद ऋतू आणि हिवाळा ऋतू. वसंत ऋतू आपण या ऋतूंबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. वसंत ऋतू हा भारतातील सर्वात सुंदर आणि मनोहर ऋतू मानला जातो. साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल या काळामध्ये वसंत ऋतू अनुभवायला मिळतो. वसंत ऋतू थंड, आल्हाददायक आणि हवेशीर असतो. झाडांना नवीन पालवी फुटते, नवनवीन फुले उमलली जातात या दिवसामध्ये. दुसरा ऋतू ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळा. ग्रीष्म ऋतूमध्ये ग्रीष्म ऋतू हा उष्णतेसाठी ओळखला जातो. मुख्यतः मार्च महिन्याच्या उत्तरार्ध म्हणजे मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून ते जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत हा ऋतू असतो. तापमानात वाढ होते, दिवस मोठा व रात्र लहान असते. सूर्याची किरणे सरळ पडल्यामुळे उष्णता जास्त जाणवते. नंतर आहे वर्षा ऋतू. वर्षा ऋतू भारतातील हवामानातील सर्वात महत्वाचा ऋतू मानला जातो. वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा. या दिवसामध्ये पावसामुळे आपल्याला पाणी मिळते. पावसाच्या पाण्याचे साठवण करून आपल्याला पाणी मिळते. शिवाय शेतीसाठी देखील पावसाळा हा ऋतू खूप महत्वाचा असतो. जून ते सप्टेंबर पर्यंत चालतो. निसर्ग ताजेतवाने राहते व मनोहारी ऋतू आहे. पावसाळा साधारणतः सप्टेंबर पर्यंत पावसाळा हा साधारणतः सप्टेंबर पर्यंत चालतो. यानंतर आपण शरद ऋतू बद्दल माहिती घेऊया. शरद ऋतू हा सर्वात सुंदर आणि मनोहारी ऋतू आहे. पावसाळ्यानंतर साधारणतः सप्टेंबर ते नोव्हेंबर पर्यंत हा ऋतू असतो. या ऋतूमध्ये पावसाळ्यानंतर आकाश निळे व स्वच्छ असते. हिवाळा ऋतू. हिवाळा सर्वात थंड ऋतू आहे. भारतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात हिवाळा असतो. तापमान कमी असते, वातावरण थंड असते, धुके पडते, उत्तरेकडील भागात हिमवृष्टीही होते. सूर्यकिरणांचा प्रभाव. सूर्यकिरण जेव्हा वृषभवृत्तावर लंब किरण टाकतो तेव्हा विषुव दिवस होतो. जेव्हा उत्तरेकडे सूर्य जेव्हा उत्तरेकडे दक्षिणेकडे झुकतो तेव्हा आयन सोलस्टिस होतात. 21 मार्च ते 23 सप्टेंबर दिवस व रात्र सारखीच असते. 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दोन दिवशी दिवस आणि रात्र दोन्ही समान असतात. 21 जून सर्वात मोठा दिवस म्हणजेच ग्रीष्म आयन असतो. 22 सप्टेंबर सर्वात लांब रात्र हिवाळा आयन असतो. अशा प्रकारे आज आपण
ऋतुनिर्मितीची माहिती घेतलेली आहे. उर्वरित पाठ आपण उद्या पाहूयात. ऋतुनिर्मितीची कार्य कोणती? कोणी सांगाल का मला? ऋतुनिर्मितीची कार्ये. ऋतुनिर्मितीची कार्य सांगाल का? ऋतुनिर्मितीची कार्य सांगाल मला कोणी? आता आपण अभ्यासली आहे. नसेल उत्तर तर पुढचा प्रश्न विचार, तूच उत्तर दे. कोणत्या दोन तारखांना दिवस आणि रात्र समान असते? 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. व्हेरी गुड, खूप छान. सर्वात मोठा दिवस कोणता आहे? आत्ताच आपण अभ्यासलं. कोणता आहे सर्वात मोठा दिवस? ठीक आहे. मी तुम्हाला जी आज ऋतूंबद्दल माहिती सांगितली, आजचा स्वाध्याय नोट डाऊन करा सर्वांनी. मी तुम्हाला आज जी माहिती सांगितली, ऋतूंबद्दल जी माहिती सांगितली, आपण जे 5 ऋतू अभ्यासले त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करून घेऊन या. मॅडम.